भांडवरती आजपासून सोडून दिले जगदंबा. जवाब तू नको नखाची सर नाही तिला तू न सोडून दिली ग भांडवर आजपासून सोडून जगदंबा. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये येऊन आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये यायचं आहे. मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपल्याला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन इमेज आहे तो एका साईडला पूर्णपणे स्क्रोल करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्लस की द्यायची आहे. प्लस की दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता सगळ्यात स्टार्ट लास्ट म्हणजेच 4.21 सेकंदापर्यंत बीटमार्क वाढवून इथं आपल्याला येऊन परत एकदा काय करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन प्लस की देऊन हा इमेज आहे तो प्रॉपर मधोमध घेऊन यायचा आहे. म्हणजे बघू शकता याला जर ट्रान्झॅक्शन इफेक्ट म्हणजे ओव्हरले इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तर हा इमेज ॲड केल्यानंतर 4.21 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक व्हिडिओ दिलेला आहे तो अशा प्रकारे राहील. तो आपल्याला ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर बघू शकता प्रॉपर इथं सेट केलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे, परत एकदा स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 1.14 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून एक शेप सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया ऑप्शनवर क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर कलर ऑप्शनवर क्लिक करून व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे आणि थोडंसं पुढं येऊन याची जी साईज आहे ती थोडीशीच कट करायची आहे. बघू शकता अशा प्रकारे साईज कट केल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट क्रिएट झालेला आहे. आणि ही जी लेअर आहे ती कॉपी करून इथपासून हा जे स्मॉल बीट आहेत त्या प्रत्येक बीटमार्कला पेस्ट करायचे आहे 4.3 सेकंदापर्यंत. आता पेस्ट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक ब्लॅक पेन जी अशा प्रकारे दिलेली ती ब्लॅक पेन जी ॲड करून त्याची साईज कमी जास्त करून आपल्याला वरती सेट करायची आहे. सेट केल्यानंतर बघू शकता प्रॉपर आपण इथं सेट केल्यानंतर याची लेंथ 4.21 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून इथपासून परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून दुसरा PNG ॲड करायचा आहे आणि याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून आपल्याला याची साईज कमी जास्त करून अशा प्रकारे बघू शकता वरती सेट करायचे आहे. तर दोन्ही PNG सेट केल्यानंतर जो सुरुवातीचा जो इमेज आहे त्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा इफेक्ट बघू शकताय तो इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन आपला इमेज आहे त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला काय करायचं आहे, सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.